लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। पण दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार आणि ठाकरेंच्या पक्षाचं नाव नेमकं काय असणार हेच या व्हिडिओत पाहूया। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, पण अद्यापही त्यावर सुनावणी सुरूच आहे। चिन्ह आणि पक्षाबद्दल हा खटला असल्यानं सुप्रीम कोर्ट आधीच निर्णय देईल असं बोललं गेलं, पण आता सुप्रीम कोर्टानं 19 एप्रिल 2024 ही पुढची तारीख दिली आहे। तोपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही सुरू होईल। त्यामुळे उद्धव ठाकरे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, तर शिवसेनेत फूट पडली त्यावेळी अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। त्यासाठी निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होतं, पण हे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं होतं। दुसरीकडे प्रकरण कोर्टात असल्यानं ठाकरेंना मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचं नाव वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टानं दिली होती। आता ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील सुनावणी 19 एप्रिलला होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत निवडणूकही सुरू झाली असेल, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं याआधी दिलेल्या निर्णयानुसार ठाकरेंना मशाल आणि तेच पक्षाचं नाव वापरण्याची मुभा देण्यात येईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल या निवडणूक चिन्हावरच लोकसभा निवडणूक लढवणार हे आता तरी स्पष्ट झाले। वर्षानुवर्ष धनुष्यबाण या चिन्हावर लढलेल्या ठाकरेंना मशाल चिन्हावर किती यश मिळतं हे बघणं महत्त्वाचं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।